आज दिवसाची सुरुवात काही अशी झाली. आज गुरुवार असल्यामुळे मला माझ्या देवघरातील सगळ्या देवांची मूर्ती आहेत, तर त्या उजळवून घ्यायच्या होत्या. त्या मी उजळवून घेतल्या. त्यानंतर देवपूजा देखील करायची होती आणि स्वामी महाराजांचा अभिषेक तो देखील मी इकडे करून घेतला. कारण गुरुवारच्या दिवशी स्वामी महाराजांचा अभिषेक केला नाही तर काहीतरी अपूर्ण राहिल्यासारखं वाटतं. त्यानंतर त्यांची विधिवत पूजा करून घेतली. पूजा झाल्यानंतर उंबरठ्याचं मी पूजन करून अष्टलक्ष्मीचं दर्शन घेतलं आणि प्रत्येक गृहिणीने रोज न चुकता तुळशीची पूजा ही केली पाहिजे आणि ती देखील मी करून घेतली. आता बघा, जागेअभावी रोज मला अशी मशीन कपडे लावण्यासाठी बाथरूमच्या इथे ठेवावी लागते. कपडे मी मशीनला लावून दिले. आता जेवण देखील बनवायचं होतं. त्या जेवणामध्ये आज मी सुकी गवारीची शेंग बनवली. त्यानंतर जी शेवग्याची शेंग असते तर ते वाटण करून शेवग्याचं शेंगचं कालवण देखील केलं आणि ते मी तुमच्यासोबत इकडे शेअर केलेले. मसाला असा छान असा भाजून घेतला. त्याच्यामध्ये सगळे पावडर बेसिक मसाले टाकले आणि मस्त अशी ग्रेव्ही थिक झाली की त्याच्यामध्ये शेवग्याची शेंग घालून कालवण माझं तयार झालं. त्यानंतर बघा, चपात्यासुद्धा माझ्या करायच्या बाकी होत्या, त्या देखील करून घेतल्या पटकन. आता कारण श्रीचा टिफिन देखील द्यायचा होता, त्याच्या स्कूलचा टायमिंग झाला. त्यानंतर श्रीचा टिफिन वगैरे पॅक केला. पप्पा त्याला सोडायला गेले आणि मग मी इथे माझी किचनची क्लिनिंग सगळी करून घेतली. स्वयंपाक करताना जी काही किचन मेसी झाला होता आणि कपडे सुकत घालायचं काम बाकी होतं. आणि मग सगळ्यात शेवटी इथे पक्ष्यांसाठी चपातीचे असे छोटे तुकडे करून ठेवले. त्यानंतर उन्हाळा असल्यामुळे रोज पाणी पण मी ठेवते इथे. तर कसा वाटला मिनी व्लॉग? आवडला तर नक्की लाईक करा. बाय.